हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश पेडागॉजी हा विषय घेणार आहोत, कारण हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जो कोणी TET, CET किंवा CTET परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला कठीण जाणारा जो विषय आहे ते म्हणजे इंग्लिश पेडागॉजी. तर याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा विषय समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे चॅप्टर्स दिलेले आहेत. ते चॅप्टर्स कोणकोणते दिलेले आहेत ते पाहूया. त्यानंतर तुम्हाला थोडंसं अभ्यास करण्यास मदत होते. तर या ठिकाणी चॅप्टर्सचं लिस्ट पाहूया. पहिला जो चॅप्टर आहे ते म्हणजे पेडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. सेकंड आहे लँग्वेज ॲक्विजिशन अँड लर्निंग. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ टीचिंग इंग्लिश. देन एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग ऑफ इंग्लिश. त्यानंतर आणखीन पाहूया. त्यानंतर लँग्वेज स्किल्स. नेक्स्ट क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑन द रोल ऑफ ग्रामर इन लर्निंग अ लँग्वेज फॉर कम्युनिकेटिंग आयडियाज वर्बली अँड इन रिटन फॉर्म. चॅलेंजेस ऑफ टीचिंग लँग्वेज इन अ डायव्हर्स क्लासरूम. लँग्वेज डिफिकल्टीज, एरर्स अँड डिसऑर्डर्स. देन इव्हॅल्युएटिंग लँग्वेज कम्प्रिहेन्शन अँड proficiency, speaking, listening, reading and writing. This is a very important topic. Then teaching learning materials, which are the textbook, multimedia materials, multilingual resources of the classroom. Then remedial teaching, unseen passages in a prose, unseen passages in poetry, and some other grammar parts would be. पाहू शकता फर्स्ट चॅप्टर पेडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. पेडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे काय? भाषेच्या विकासाचे अध्यापनशास्त्र. पेडागॉजी इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ टीचिंग ऑर इन्स्ट्रक्टिंग. टीचिंग म्हणजे शिकविणे किंवा इन्स्ट्रक्शन म्हणजे सुचविणे. तर अध्यापनशास्त्र ही शिकविण्याची किंवा सूचना देण्याची एक कला किंवा विज्ञान आहे. आर्ट म्हणजे कला आणि सायन्स म्हणजे विज्ञान, कला किंवा विज्ञान आहे. इट इज द डिसिप्लिन दॅट डील्स विथ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ एज्युकेशन. म्हणजेच ही एक जी शाखा आहे, पेडागॉजी ही शाखा आहे भाषेच्या विकासासाठी, जी शिक्षणाच्या सिद्धांत आणि व्यवहाराशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? थिअरी, द प्रॅक्टिस ऑफ एज्युकेशन, सिद्धांत आणि व्यवहाराशी संबंधित असलेली एक अध्यापनशास्त्र ही शाखा आहे. तर याची उत्पत्ती कशी झालेली आहे? इटमॉलॉजी म्हणजे काय? उत्पत्ती झालेली आहे. तर द वर्ड पेडागॉजी हा शब्द इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. कुठल्या शब्दातून आलेला आहे? ग्रीक. तर तुम्हाला परीक्षामध्ये विचारला जातो की पेडागॉजी हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे, कोणत्या शब्दापासून आलेला आहे, असाही प्रश्न विचारला जातो. पेडागॉजिया ह्या शब्दापासून आलेला आहे, हे लक्षात ठेवा. PAIDAGOGIA, पेडागॉजिया, विच मीन्स त्याचा अर्थसुद्धा काय आहे असा प्रश्न विचारला जातो. टू लीड द चाइल्ड म्हणजे बघा, मुलांचं नेतृत्व असा होतो. टू लीड द चाइल्ड म्हणजे चाइल्ड म्हणजे मुलगा, मुलांचं नेतृत्व असा अर्थ होतो हे पेडागॉजिया ह्या ग्रीक शब्दामध्ये. तर याच्यापासून हे काय झालेलं आहे? पेडागॉजी हा शब्द तयार झालेला आहे. तर याचा अध्यापनशास्त्र असा अर्थ होतो. तर यानंतर आपण पाहूया. तर लँग्वेज म्हणजे काय? भाषा. तर याचा परिचय पाहूया. लँग्वेज इज वन ऑफ द युनिक क्रिएशन्स ऑफ मॅन. मानवाने जे काय आतापर्यंत क्रिएशन केलेलं आहे, वेगवेगळे क्रिएटिव्हिटी केली आहे, अद्भुत कार्य केलेलं आहे मानवानं वेगवेगळे शोध लावून. तर त्यापैकीच एक भाषाचा शोध म्हणजे सुद्धा एक मानवाचं अद्भुत कार्य आहे, दिसून येतं. मॅन अलोन, बघा, मॅन फक्त एकटाच मानवाने एकटाच काय करतो आहे? भाषेचा वापर करतो आहे. इज इंडोर्ड विथ द पॉवर ऑफ स्पीच म्हणजे ही भाषा बोलण्याची शक्ती हे कोणाला आहे? म्हणजे फक्त मानवाला आहे असं म्हणतो. लँग्वेज इज ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ ह्युमन लाईफ. मानवाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, इसेन्शियल पार्ट आहे. तर ही एक भाषा म्हणजे मानवाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पहा, लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो की लँग्वेज म्हणजे काय, भाषा म्हणजे काय? तर भाषा एक संवादाचे साधन आहे. मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याचे एक साधन आहे भाषा म्हणजे. इट इज अ फंडामेंटल मीडियम. फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत माध्यम आहे. थ्रू विच वन कॅन एक्सप्रेस वन्स आयडियाज.
आपण आपले त्याद्वारे काय करत असतो, त्या माध्यमाद्वारे आपले आयडियाज म्हणजे कल्पना, थॉट्स, विचार, फिलिंग्स, भावना अँड मेसेजेस, संदेश पोहोचवण्याचं काम करत असतो. कशाद्वारे? भाषेद्वारे. म्हणून भाषा हे फार महत्त्वाचं एक साधन आहे. तर भाषाची उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे ते पाहूया. द वर्ड लँग्वेज हॅज इट्स ओरिजिन इन द लॅटिन. बघा, लँग्वेज हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे? लॅटिन भाषेतून आलेला आहे. कुठला शब्द होता? लिंग्वा ह्या शब्दापासून आलेला आहे, हे लक्षात ठेवा. पेडागॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला होता आणि लँग्वेज हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. पेडागॉजिया ह्या शब्दापासून आलेलं होतं आणि लँग्वेज हा शब्द लिंग्वा शब्दापासून आलेला आहे, हे लक्षात ठेवा. विच इज द प्रोड्युस्ड विथ द टंग, म्हणजे भाषेपासून. ह्याचा अर्थ काय होतो आहे की जिभेने बनलेले आहे असा अर्थ होतो आहे. जिभेपासून तयार झालेला शब्द आहे म्हणून भाषा आहे, म्हणून लिंग्वा ह्या शब्दाचा अर्थ लक्षात येतो, टंग. तर पेडागॉजिया ह्या शब्दाचा अर्थ काय होता? टू लीड द चाइल्ड, मुलांचं नेतृत्व करणे असं होतं, हे लक्षात ठेवा. दोन्हीमधील फरक. नेक्स्ट पहा, लँग्वेज इज द मीन्स ऑफ गेनिंग कंट्रोल ओव्हर वन्स थॉट्स. तर बघा, भाषाचं माध्यम जे आहे हे कशावरती नियंत्रित करत असतं? तर हे एखाद्याच्या विचारांवरती, गेन्स कंट्रोल ओव्हर वन्स थॉट्स, म्हणजे एखाद्याच्या विचारांवरती नियंत्रण करत असते भाषा. तर हे एक साधन आहे. इट इज द मॅनिप्युलेशन ऑफ एक्सपिरियन्सेस, तर ती अनुभवाची हाताळणी आहे, एक महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. त्यानंतर पाहूया, काही व्याख्या दिलेल्या आहेत. डेफिनेशन्स ऑफ लँग्वेज, भाषेची व्याख्या कोणकोणती आहेत? कोणाची तरी एक व्याख्या विचारली जाते आणि त्या व्याख्या कोणाची आहे हे असं तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिला जातो. ॲलनची काय आहे पहा. या ठिकाणी ॲलन काय म्हणतात? लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग थॉट्स, म्हणजे बघा की भाषा हे विचारांचे संवाद साधण्याचे एक साधन आहे, असं कोणाच्या मते आहे? ॲलनच्या मतानुसार, हे लक्षात ठेवा. कम्युनिकेटिंग थॉट्स ॲलनचं आहे. नेक्स्ट आहे बलोच अँड ट्रेजर्सचं काय आहे? लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ आर्बिटरी व्होकल सिम्बॉल्स बाय मीन्स ऑफ विच अ सोशियल ग्रुप कोऑपरेट्स. म्हणजे बघा, ब्लोच अँड ट्रॅगरच्या मतानुसार काय आहे? भाषा ही अनियंत्रित स्वरचिन्हांची एक पद्धत आहे ज्याद्वारे सामाजिक घटक सहकार्य करतो. यानंतर पाहूया, तर आणखीन काही व्याख्या दिलेल्या आहेत ह्या ठिकाणी. चॉम्स्कीचं आहे. यांच्या मतानुसार काय आहे? भाषा म्हणजे काय? लँग्वेज इज अ सेट ऑफ सेंटेन्स, हे लक्षात ठेवा. सेट ऑफ सेंटेन्स कोणाचा आहे? चॉम्स्कीचा आहे, लक्षात ठेवा. इच फिनिट इन लेंथ अँड कन्स्ट्रक्टेड ऑफ फिनिट सेट ऑफ एलिमेंट्स, म्हणजे भाषा ही वाक्यांचा संच आहे आणि प्रत्येक वाक्याची लांबी मर्यादित असते, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही घटकांच्या मर्यादित चाचण्यापासून किंवा संचापासूनच काय केलेली आहे? भाषा बनलेली आहे, असं त्यांचं मत आहे. कोणाचं? चॉम्स्कीचं. यानंतरची व्याख्या पाहूया. हेनरी स्वीटची, लँग्वेज मे बी डिफाईन्ड ॲज दी एक्सप्रेशन ऑफ थॉट्स. बघा की हेनरी स्वीटच्या मतानुसार काय म्हणते? ध्वनीच्या माध्यमातून विचारांची अभिव्यक्ती अशी करता येते, असं त्यांचं मत आहे. बाय मीन्स ऑफ स्पीच साऊंड्स, म्हणजे साऊंड्सपासून, उच्चारापासून ते काय करता येईल? भाषा निर्मिती होत असते, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर आणखीन कोणाची व्याख्या आहे ते पाहूया. या ठिकाणी ग्लिसनची व्याख्या काय आहे पहा. लँग्वेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स फॉर्म्स ऑफ ह्युमन बिहेवियर. बघा, मानवी वर्तनाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकारापैकी एक आहे, असं ग्लेसनचं मत आहे. तर यापैकी एक तुम्हाला व्याख्या विचारू शकते. डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन ऑफ लँग्वेज, भाषेच्या उत्पत्तीविषयी काही थेरीज आहे, सिद्धांत आहे. थेरीज म्हणजे काय? सिद्धांत आहेत. ते सिद्धांत काय सांगतात पाहूया. कोणाकोणाचे आहे बघा. ओमोथोपोईक आहे बघा. किंवा ओनोमॅथोपोईक यांची थेरी काय आहे? ऑल्सो नोन ॲज बोबो थेरीज, असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बोबो थेरीज हे यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ओनोमोथोपियालाच बोबो थेरी असं सुद्धा म्हणलं जातं. धनुष्यबाणाचा सिद्धांत असा म्हटला जातो. इट ॲज्युम्स दॅट स्पीच ओरिजिनेटेड फ्रॉम द साऊंड इमिटेशन्स. बघा, द अर्लिएस्ट थेरी आहे, हे सर्वात जुना सिद्धांत आहे. आणि ह्या सिद्धांताचं मत काय आहे की भाषेची उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे की ते भाषणाची उत्पत्ती हे ध्वनी अनुकरणातून झालेली आहे. कशातून? ध्वनीमधून झालेली आहे. साऊंड
इमिटेशन्समधून झालेली आहे. साऊंड करत गेल्यानंतर ते भाषा उत्पत्ती झालेली आहे असं मत कोणत्या सिद्धांताचं आहे? ते म्हणजे बोबो थेरीचं आहे किंवा ऑनोमोथोपेइकचा सिद्धांत मांडतं. नेक्स्ट आहे बघा यो थेरी. बघा यांचं काय आहे बघा, फिजिकल एफर्ट कॉज्ड दी ओरिजिन ऑफ लँग्वेज. म्हणजे मौखिकच्या उत्पत्तीचं काय झालं आहे, शारीरिक प्रयत्नामुळे झालेली आहे असं मत आहे. यांचं कशामुळे झालं होतं? साऊंड इमिटेशन्समुळे झालेलं होतं. कारण भाषेचे उत्पत्ती हे ध्वनी अनुकरणातून झालेली आहे असं कोणाचं मत होतं? हे कोणत्या थेरीचं होतं? ते म्हणजे बोबो थेरीचं होतं. आणि यो थेरीचं सिद्धांताचं मत काय आहे? फिजिकल एफर्ट कॉज दी ओरिजिन ऑफ लँग्वेज. म्हणजे कशापासून झालेला आहे ह्या भाषेची उत्पत्ती? शारीरिक प्रयत्नामुळे झालेला आहे. फिजिकल एफर्ट्समुळे झालेला आहे. शारीरिक प्रयत्नामुळे भाषेची उत्पत्ती झालेली आहे असं त्यांचं मत आहे. नेक्स्ट थेरी काय सांगते पाहूया. नेक्स्ट सिद्धांत ओरल गेस्चर सोर्स थेरी. यांचं मत काय आहे? या सिद्धांताचा लँग्वेज इज डेव्हलप्ड थ्रू गेस्चर्स अलॉंग विथ द साऊंड. म्हणजे पहा की हे भाषेचं जी काही उत्पत्ती झालेली आहे तर भाषा ध्वनीसह हावभावाद्वारे सुद्धा विकसित झालेली आहे असं म्हणतात. तर बघा ह्या दोन्हीचं अर्थ यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषेचा विकसित होण्याचं काय हावभाव पण झालेला आहे, त्याचबरोबर ध्वनीसह झालेला आहे असं त्यांचं मत आहे. नेक्स्ट थेरी पाहूया. ग्लासोजेनेटिक्स या थेरीचं मत काय पाहूया. लँग्वेज इज डेव्हलप्ड बिकॉज ऑफ बायोग्राफिकल फॅक्टर्स आहे. बघा फॅक्टर्स म्हणजे काय की यांचं चरित्रात्मक घटकामुळे भाषेचा विकसित झालेला भाग आहे असं म्हणतात. बायोग्राफिकल फॅक्टर्सवरती झालेला आहे, चरित्रात्मक घटकामुळे झालेला आहे असं त्यांचं मत आहे. यानंतर पाहूया द सिंग सॉंग थेरी. द सिंग सॉंग थेरी यांचं मत काय आहे? लँग्वेज कम्स आउट ऑफ प्ले, लाफ्टर, क्विंग, इमोशनल म्युटरिंग इटीसी घटकावरती भाषेची उत्पत्ती झालेली आहे असं म्हणते. म्हणजे खेळण्याच्या ह्याच्यातून, त्याचबरोबर भाषेचं हास्यातून, कुजबुजल्यामुळे, क्विंग केल्यामुळे, कुजबुज करत असतात लहान मुलं, त्यांच्यापासून झालेलं आहे. त्याचबरोबर भावनिक गोंधळ झालेला असतो, त्या आधारानुसार भाषेची उत्पत्ती झालेली आहे असं सिंग सॉंग थेरीनं मांडलेलं आहे. तर यापैकी कुठलीही एका थेरीचं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. यानंतर आपण पाहूया नेचर ऑफ लँग्वेज काय आहे. बघा की या ठिकाणी भाषेचे स्वरूप कशाप्रकारे तयार झालेलं आहे. तर यामध्ये काय काय दिलेले आहेत? इम्पॉर्टंट मीन्स ऑफ कम्युनिकेशन और इसेन्शियल स्पीच आहे. म्हणजे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे भाषा. म्हणजे इट इज अ कॅरियर ऑफ सिव्हिलायझेशन अँड संस्कृती. म्हणजे हे एक आपल्या संस्कृतीचं वाहक आहे. इट इज अ फॉर्म ऑफ सोशल बिहेवियर. म्हणजे सामाजिक वर्तनाचे एक रूप आहे भाषेचं स्वरूप. त्याचबरोबर इट इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा इट इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे ते शिक्षणाचे माध्यम आहे. इट इज अ स्ट्रक्चरल सिस्टम आहे. म्हणजे ही एक संरचनात्मक पद्धत आहे असं काही दिलेले आहेत पहा. इट इज अन अरेंजमेंट ऑफ ओरल अँड रिटन साईन्स, सिम्बॉल्स अँड वर्ड्स आहेत. ही मौखिक आणि लिखित चिन्हे आणि शब्दांची एक व्यवस्था आहे भाषा. म्हणजे इट इज इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ थिंकिंग अँड स्पीकिंग. ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. यात विचार करण्याची आणि बोलण्याची प्रक्रिया समावेश झालेली आहे. इट इज इव्होल्युशनरी इन नेचर. लँग्वेज इज एव्हर चेंजिंग. म्हणजे भाषा ही सतत बदलत असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो भाषा हे बदलते का? तर हां, यस, बदलत असते, यावर कधीही बदलत असते. इट अंडरगोज चेंजेस विथ द पॅसेज ऑफ टाईम. म्हणजे बघा तर ह्यामध्ये बराचसा भाग काय होत असते, उत्क्रांती ही सतत बदलत असते, काळानुसार ती बदलत असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न बरेच वेळेस असे विचारलेले आहेत. इट अडॉप्ट्स टू मेन फॉर्म्स, ओरल अँड रिटन. तर भाषा हे दोन स्वरूपामध्ये मुख्य रूपेमध्ये स्वीकारलेले जाते. ते तोंडी आणि रिटन दोन्ही ह्याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे. तर प्रश्न तुम्हाला विचारला जातो भाषेचे मुख्य रूपे कोणते आहेत? तर ते ओरल अँड रिटनमध्ये आहे. तर आपण बोलू शकतो आणि तीच भाषा लिहू शकतो. अशा प्रकारे ओरल अँड रिटनमध्ये केलेलं आहे. लँग्वेज इज लर्न्ड. तर भाषा शिकली जाते. लँग्वेज इज अ बिहेवियर दॅट इज ॲक्वायर्ड विथ द ड्यू एफर्ट्स. म्हणजे भाषा ही एक अशी वागणूक आहे जी योग्य प्रयत्नांनी आत्मसात केली जाऊ शकते. एफर्ट केल्यानंतर ती भाषा शिकू शकतो, हे लक्षात घ्या.
तर लँग्वेज इज अ बिहेवियर दॅट इज ॲक्वायर्ड विथ ड्यू एफर्ट्स. तर एफर्ट्स टाकल्यानंतर आपण ती शिकू शकतो. लँग्वेज इज रिलेटेड टू कल्चर. तर भाषासुद्धा एक संस्कृतीशी संबंधित आहे. तर कशा प्रकारे आहे? लँग्वेज डेव्हलप्स in a culture context and therefore meets the needs of the society in which it develops. की बघा भाषेचं काय आहे, समाजामध्ये विकसित होत असते तर गरजा पूर्ण करत असताना. इट इज युनिक सिस्टम आहे. इच लँग्वेज इज युनिक बिकॉज इट हॅज इट्स ओन स्टाईल ऑफ फंक्शनिंग. की स्वतःची अशी पद्धत आहे की ती स्वतः कार्यपद्धती करत असते. ते द साऊंड, प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स असतात. वोकॅबलरी आहे, शब्द आहेत, अँड स्ट्रक्चर्स आहेत. ऑफ एव्हरी लँग्वेजेस हॅव देअर ओन स्पेशलिटी आहे. प्रत्येक भाषेचं काहीतरी स्पेशलिटी आहे. वन लँग्वेज डिफर्स फ्रॉम दी अदर बिकॉज ऑफ जिओग्राफिकल अँड कल्चरल डायव्हर्सिटीजमुळे. भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे एक भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा वेगळी आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक भाषेचं काहीतरी वैशिष्ट्य वेगळं आहे. शब्द असेल, ध्वनी असेल किंवा त्याची वाक्यरचना असेल, हे प्रत्येकाची वेगवेगळी आहे हे लक्षात ठेवा. म्हणून एक भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा वेगळी आहे. यानंतर आपण शिकणार आहोत भाषेचे म्हणजे फंक्शन्स ऑफ लँग्वेजेस. फंक्शन्स ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषेची कार्य पाहणार आहोत. तर या ठिकाणी कम्युनिकेशन. लँग्वेज इज द बेसिक मीन्स ऑफ कम्युनिकेशन. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की भाषेचं कार्य काय आहे की संवाद साधणे. भाषा हे संवादाचे मूलभूत साधन आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्रेसिव्ह लँग्वेज इज यूज टू एक्सप्रेस आवर थॉट्स, फिलिंग्स अँड आयडियाज. आपण पाहिलेलं आहे की आपले भावना असतील, कल्पना असतील किंवा आयडियाज असतील किंवा विचार असतील, हेच व्यक्त करण्याचं साधन आहे, ते म्हणजे भाषा आहे. यानंतर पाहूया. इन्फॉर्मेटिव्ह लँग्वेज इज यूज टू पास अँड रिसीव इन्फॉर्मेशन्स. म्हणजे माहिती देण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी भाषेचा वापर केला जातो. इन्फॉर्मेटिव्ह आहे. डायरेक्टिव्ह आहे पहा. लँग्वेज इज यूज टू डायरेक्ट पीपल इन डेली लाईफमध्ये. बघा, दैनंदिन जीवनात लोकांना आपण काय करत असतो, मार्गदर्शन करण्यासाठी भाषेचा वापर केला जातो दररोज दैनंदिन जीवनामध्ये, म्हणून महत्त्वाची आहे. यानंतर पाहूया. या ठिकाणी दिलं आहे प्रिझर्वेशन ऑफ थॉट्स, की आपल्या विचारांना जतन करत असतो. लँग्वेज इज यूज टू प्रिझर्व आवर थॉट्स थ्रू रिटर्न फॉर्म. की आपल्या भाषेचं जतन किंवा जपून कशा प्रकारे ठेवत असतो की रिटर्न केल्यामुळे, रिटर्न करून आपण ती भाषाचं विचार जे आहेत ते वाढवण्यासाठी किंवा जतन करून पुढे वारसा चालवण्यासाठी प्रयत्न करत असतो, म्हणून रिटर्न फॉर्ममध्ये. फ्लुएन्सी इन लँग्वेज हेल्प्स अस टू गेन कॉन्फिडन्स. बघा की फ्लुएन्सी, भाषेतील अस्खलितपणा किंवा फ्लुएन्सी आपल्याला आत्मविश्वास मिळविण्यास मदत करते. ह्या गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आत्मविश्वास मिळविण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर ते फ्लुएन्सीची आवश्यकता असते. फ्लुएन्सी जर असेल तर आपण घाबरत नाही. आता काय ते लँग्वेज कंपोनंट्स पाहूया की भाषेचे कोणकोणते कंपोनंट्स आहेत. कंपोनंट्स म्हणजे घटक आहेत, की भाषेचे घटक कोणते आहेत, भाषा घटक कोणते आहेत ते पाहूया. ह्युमन लँग्वेज हॅज सेव्हरल कंपोनंट्स which are developed through several centuries such as structures, spelling, त्याला स्पेलिंगला ऑर्थोग्राफी असं विचारला जातो, फंक्च्युएशन्स, प्रोनाऊन्सिएशन, हँडरायटिंग, व्होकॅबलरी, ग्रामर, सेव्हरल कंपोनंट्स ऑफ ओरल एक्सप्रेशन्स अँड रिटन एक्सप्रेशन्स. ह्या गोष्टी लक्षात घ्या की बरेचसे कंपोनंट्स आहेत की भाषेच्या घटकासाठी. बघा किती बरेचसे घटक आहेत की त्याचा विकास होण्यासाठी. तर ह्या ठिकाणी बऱ्याचशा शतकांपासून या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये भाषेचा विकास झालेला आहे. स्पेलिंगलाच काय म्हणतो, स्पेलिंगद्वारे सुद्धा भाषेचा विकास झालेला असतो. ऑर्थोग्राफी असं म्हटलं जातं स्पेलिंगला. तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर कुठल्या कंपोनंट्सला ऑर्थोग्राफी असं म्हटलं जातं, तर स्पेलिंगला. त्याच पद्धतीने पंक्च्युएशन्स म्हणजे विरामचिन्हे आहेत, क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लामेशन मार्क म्हणतो आपण. त्याचबरोबर फुल स्टॉप आहे, कॉमाज आहेत, सेमिकॉलन आहेत. अशा याच्यावरती भाषेचं विकसित झालेलं आहे. प्रोनाऊन्सिएशनसुद्धा वेगळ्या पद्धतीने केले जात असतात. हँडरायटिंगसुद्धा रूल्स आहेत. व्होकॅबलरी आहे, शब्द आहेत, ग्रॅमॅटिकल आहेत. असे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. ओरल एक्सप्रेशन करण्यासाठी सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने पहा, लँग्वेज इज अ स्किल सब्जेक्ट. बघा, लँग्वेज भाषा हे काय स्किल आहे. अँड इट्स लर्निंग डिपेंड्स ऑन द डिग्री ऑफ ॲक्विजिशन ऑफ स्किल्स. बघा की भाषा ही काय आहे, एक महत्त्वाची कला आहे, कौशल्य आहे, आणि तिचे
कशापासून आपण हे करत असतो आहे, संपादन करत असतो आहे, की त्याच्या डिग्रीवरती अवलंबून आहे. ही सर्व कौशल्ये कशा प्रकारे होतात. ऑल दीज स्किल्स आर दी कंपोनंट्स ऑफ लँग्वेज. तर हे सर्व भाषेचे काय आहेत, कौशल्य आहेत. ही सर्व कौशल्य भाषेचे घटकच आहेत. म्हणून दी अदर कंपोनंट्स ऑफ लँग्वेज आर नीड टू बी रीड फ्रॉम बॉटम टू टॉप. खाली काही घटक दिलेले आहेत या घटकापैकी, तर ते कंपोनंटसुद्धा आपणला खालून वरपर्यंत वाचायचं आहे. म्हणजे कशा प्रकारे त्याची तयारी केलेली आहे. तर या ठिकाणी बघा कंपोनंट्स दिले आहेत. फर्स्ट कुठलं वाचायचं आहे आपल्याला, साऊंड्स. अगोदर साऊंड्स बनलेलं आहे, त्या साऊंड्सला फोनॉलॉजी म्हणतात. सिम्बॉल्स तयार होतात नंतर, ग्राफॉलॉजी, वर्ड्स, मॉर्फॉलॉजी, फ्रेजेस, फ्रेजिओलॉजी, क्लाउज, सेंटेन्स, पॅरेग्राफ, सेन्स. अशा प्रकारे खालून वर तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अगोदर ध्वनीशास्त्र म्हटलेलं आहे, चिन्हे म्हणजे ग्राफॉलॉजी म्हटलेलं आहे, शब्द आकृतीशास्त्र म्हटलेलं आहे, वाक्यांश म्हणजे वाक्यांचा तयार होत असतो आहे. अगोदर एखादा साऊंड केला, अ पासून एक शिंबाल बनलेला आहे, अ कसा काढला जातो. त्याचबरोबर त्याच्यापासून शब्द बनलेला असतो. ॲट हा शब्द बनलेला आहे, फ्रेजेस बनले जात असतात. अशा प्रकारे या ठिकाणी आणखीन काही आपण कंपोनंट्स पाहणार आहोत, काही घटक पाहणार आहोत, भाषा घटक. तर यामध्ये डायलेक्ट्स, ते बघा कशा प्रकारे बोली भाषा केली जात असते, डायलेक्ट्स केले जात असतात. अ डायलेक्ट इज अ रिजनल फॉर्म ऑफ अ लँग्वेज. की ज्या वेळेला डायलेक्ट्स करत असताना, बोली भाषा बोलत असताना प्रत्येक भागामध्ये प्रादेशिक रूप वेगवेगळे असते. कशा प्रकारे असते ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, कन्नडा इज द फर्स्ट लँग्वेज ऑफ द कर्नाटका स्टेट स्पोकन बाय मेजॉरिटी ऑफ द पीपल. कर्नाटकामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आणि कन्नड भाषेमध्ये जास्त बोलणारे लोकांची संख्या जास्त आहे. त्याला आपण प्रादेशिक भाषा असं म्हणतो आपण. तर या ठिकाणी इट इज स्पोकन डिफरंटली बाय द पीपल लिव्हिंग इन द डिफरंट रिजन्स विदिन द स्टेट्स. बघा, या राज्याची भाषा कन्नड भाषा असली तरी पण प्रत्येक भागामध्ये, कर्नाटकामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या प्रांतामध्ये किंवा भागामध्ये, रिजन्समध्ये तीच भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. स्पोकन डिफरंटली. तर मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी काय केले जात असते, प्रत्येक भागामध्ये मराठी असली तरीही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. तशाच रीतीने ह्या ठिकाणी पहा, फॉर एक्झाम्पलमध्ये हुबळी धारवाड मधली जी कन्नड आहे वेगळी आहे, मंगळूर कन्नड ही वेगळी आहे. त्याचबरोबर सिमिलरली इंग्लिशचं जर आपण पाहिलं तर इंग्लिश भाषासुद्धा इज स्पोकन डिफरंटली इन डिफरंट पार्ट्स ऑफ UK. बघा, युनायटेड किंगडम, UK म्हणजे युनायटेड किंगडम, इंग्लंडमध्ये सुद्धा. तर त्या ठिकाणी सुद्धा इंग्लिशसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. फॉर एक्झाम्पल, यॉर्कशायरमध्ये काय केलं जातं, इंग्लिश इज डिफरंट फ्रॉम स्कॉटिश इंग्लिश. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारे बोलली जाते. अमेरिकन इंग्लिश वेगळी आहे. एकाच भागामध्ये असलं तरी पण त्यांची भाषा वेगळ्या प्रकारे आहे. भारतामध्ये सुद्धा इंग्लिश बोलत असताना सुद्धा प्रत्येक भागामधल्या प्रांतामध्ये सुद्धा, रिजनमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलली जात असते. तर अशा प्रकारे कंपोनंट्स आपल्या लक्षात येतात. तर त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहे, ते म्हणजे रजिस्टर लँग्वेज. रजिस्टर लँग्वेज कशा प्रकारे असते पहा. डायलॉग प्रादेशिक भाषा वेगळी, बोली भाषा, आणि रजिस्टर भाषा कशा प्रकारे असते पहा. लँग्वेज रजिस्टर रेफर्स टू अ व्हरायटी ऑफ लँग्वेज स्पोकन बाय अ सर्टन ग्रुप ऑफ पीपल बिलॉंगिंग टू वन प्रोफेशन्स. म्हणजे एकाच ऑफिसमध्ये किंवा एकाच गटाद्वारे बोलल्या जाणाऱ्या विविध जे भाषा असतात, तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याला नोंदणी भाषा किंवा रजिस्टर लँग्वेज अशी म्हटली जाते. द ग्रुप ऑफ वर्ड्स विच आर कॉमनली यूज्ड बाय पीपल वर्किंग इन द सेम ऑर्गनायझेशन्स ऑर अ प्रोफेशन इज कॉल्ड अ रजिस्टर्स. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, रजिस्टर भाषा म्हणजे काय, की एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या ऑफिसेसमध्ये किंवा एखाद्या समुदायामध्ये किंवा एखाद्या गटामध्ये ती भाषेचे काही शब्द आहेत ते वापरले जात असतात, कॉमनली यूज्ड केले जात असतात. फॉर एक्झाम्पलमध्ये तिथं दिलेलं आहे पहा, डिपार्टमेंट ऑफ ज्युडिशरी, न्यायालयामध्ये जे काही शब्द वापरले जात असतात तर ते विशेष त्यांनीच वापरले जात असतात. दुसऱ्यांनी त्या भाषेचं किंवा त्या शब्दांचा वापर जास्त करत नाहीत किंवा त्यांना माहिती होत नाही की कशा संबंधित हे शब्द वापरलेले आहेत. मग त्याच ज्युडिशरी न्यायालयामध्ये कशा प्रकारे वापरले जातात. यूज टर्मिनॉलॉजी लाईक सूट, बघा, खटला म्हणून न्याय विभागामध्ये वापरले जात असतात. कंप्लेंट म्हणजे काय, तक्रार म्हणून त्यांनी केले जात असतात. हिअरिंग आहे, सुनावणी म्हणून, हिअरिंग म्हणजे सुनावणी आहे. कोर्ट फी आहे, तर न्यायालयाचे शुल्क किती आहे त्याच्यावरती हे केलं जात असतं. इंडियन पिनल कोड आहे, IPC म्हटलं जातं, पण हे यानंतर आता चेंज झालेलं आहे. कुठलं,
इंडियन पिनल कोडच्या जागी काय आलेलं आहे, BNS आलेला आहे. हे लक्षात ठेवा. 2023 पासून यांना भारत सरकारने काय केलेलं आहे, भारतीय न्याय संहिता म्हणलेलं आहे किंवा न्याय संहिता म्हटलं जातं. तर अगोदर इंडियन पिनल कोड असं म्हटलं जात होतं, इंडियन पिनल कोड IPC म्हटलं जात होतं. तर आता BNS म्हणून वापरला जातो. तर विटनेस आहे, हे शब्द न्यायालयांमध्ये वापरले जातात. दीज एक्सप्रेशन्स पुट ह्या शब्दांचा वापर करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, रजिस्टर शब्द असं म्हणतो किंवा रजिस्टर भाषा असे म्हटले जात असते. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, रजिस्टर भाषा कोणती आणि बोली भाषा कोणती आहे, याच्यामध्ये कशा प्रकारचा आहे विचारला जात असतो. त्यानंतर पाहूया, या ठिकाणी पहा, डिफरन्स बिटवीन अ मदर टंग अँड फॉरेन लँग्वेज. म्हणजे बघा, मातृभाषा आणि विदेशी भाषेमध्ये काय फरक आहे. तर या टंग अँड फॉरेन लँग्वेज, तर मदर टंग मातृभाषा जी आहे हे आपण नॅचरली शिकत असतो, नैसर्गिकरित्या शिकत असतो. त्याचबरोबर लर्न्ड विदाऊट प्रॅक्टिस न करता हे आपण ऐकून डायरेक्टली शिकत असतो, ते मदर टंग. पण फॉरेन लँग्वेज कशा प्रकारे शिकतो आपण, क्रिएटेड ॲटमॉस्फिअर, वातावरण तयार केल्यानंतर ती भाषा शिकू शकतो. लर्न्ड विथ प्रॅक्टिस केल्यानंतर ती आपण फॉरेन लँग्वेज शिकू शकतो. तर अशा प्रकारे फरक आहे या दोन्हीमधील. त्यानंतरचा पॉईंट पाहूया, या ठिकाणी पहा, इंग्लिश इन इंडिया. तर इंग्लिश भाषा ही भारतामध्ये कशा प्रकारे आहे. तर इंग्लिश इज द लिंग्वा फ्रँका आहे, म्हणजे कॉमन लँग्वेज आहे इंग्लिश ऑफ इंडिया. भारताची एक कॉमन लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे. इट ऑफर सिग्निफिकंट इकॉनॉमिक अँड सोशियल ॲडव्हान्टेजेस टू द फ्लुएंट स्पीकर्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की भारताची ही जी काही सामान्य भाषा आहे ती इंग्लिश, ही बऱ्याचशा लोकांना काय करते, आर्थिक आणि सामाजिक फायदे मिळवून देत असते. इंग्लिश इज अँड असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज इन इंडिया. भारतामध्ये एक ऑफिशियल सहाय्यक भाषा म्हणून अधिकृतरित्या केलेली आहे. ती काय आहे, ही भाषा काही लोकांची फर्स्ट लँग्वेज म्हणून वापरली जाते. ठिकाणी पहा, हिस्ट्री ऑफ इंग्लिश. तर इंग्लिश भाषेचा कशा प्रकारचा इतिहास आहे भारतामध्ये पाहूया. इन इंडिया इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस्ड अबाउट 2 centuries अगो. म्हणजे 2 शतकापूर्वीच या भाषेचा काय झालेला आहे, परिचय झालेला आहे. चार्ल्स मिनिट्स ऑफ 1835 त्यांनी हे केलेलं आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अँड वुड्स डिस्पॅच ऑफ 1850 आर द लँडमार्क्स ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडियामध्ये वुड्स कमिशननं काय केलं होतं, एज्युकेशनला परवानगी दिलेली होती. त्याचबरोबर ते मेड पॉलिसी डिसिजन्स टू इंट्रोड्यूस फॉर्मल एज्युकेशन थ्रू इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ॲट फर्स्ट इन स्कूल्समध्ये. मग शाळांमधून ते त्याचबरोबर मिशनरीज चालवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, या इंग्लिश भाषेमधून सांगण्यासाठी प्रयत्न केलेला होता, म्हणजे परिचय झालेला होता. त्यानंतर पाहूया ईस्ट इंडिया कंपनी. बघा, ॲट फर्स्ट इन स्कूल्स रन बाय ईस्ट इंडिया कंपनीद्वारे काय केलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीद्वारे शाळांची सुरुवात केलेली होती. अँड लेटर ऑन इन इंडिजियन्स स्कूल्स ॲज वेल ॲज मिशनरीजमधून काय केलेलं आहे, शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांची सुरुवात केलेली आहे. सर्जन्स कमिशन 1882, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948, मोडलियर कमिशन 1952 अँड कोठारी कमिशन 1964 अँड 66 हॅव फेवर्ड द यूज ऑफ इंग्लिश इन वन फॉर्म ऑफ ऑदर्स. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोठारी कमिशन, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर कोठारी कमिशन म्हणजे 1964 ते 66च्या दरम्यानमध्ये त्यांनी इंग्लिशमधून शिकवण देण्यासाठी किंवा इंग्लिशचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं फेवर सांगितलेलं होतं. अपार्ट फ्रॉम दी सोशियल रिफॉर्मिस्ट, यापैकीच आणखीन काही भारतीय सोशलिस्ट म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांनीसुद्धा काय केलं आहे, इंग्लिशला महत्त्व दिलेलं होतं. यामध्ये राजाराम मोहन राय, द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्याचबरोबर भारताचे द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे दुसरे जे राष्ट्रपती होते आणि पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर S. राधाकृष्णन, यांनीसुद्धा त्या इंग्लिशला महत्त्व दिलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हॅव सपोर्टेड इंग्लिश एज्युकेशन, म्हणजे इंग्रजी शिक्षणांना त्यांनी महत्त्व दिलेलं होतं, हे लक्षात येतं. यानंतर पाहूया आपण द नीड फॉर स्टडी ऑफ इंग्लिश लँग्वेज इन इंडिया. भारतामध्ये या शिक्षणाची गरज काय आहे पाहूया, अभ्यासाची गरज. तर इंग्लिश इज अ लिंक लँग्वेज म्हणून काय केलेलं आहे, इंग्रजी ही एक लिंक भाषा आहे म्हणून ह्याची गरज आहे. इट इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ते शिक्षणाचे माध्यम आहे. तर
आणखीन काही पॉईंट्स पाहू. इट इज अ वर्ल्ड लँग्वेज आहे, कारण ही एक जागतिक भाषा आहे म्हणून महत्त्वाची गरज आहे. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. बघा या ठिकाणी वाणिज्य आणि व्यापारासाठी महत्त्वाची भाषा आहे ती इंग्लिश, म्हणून इंग्रजीची आवश्यकता आहे. इंग्लिश इज अ लायब्ररी लँग्वेज आहे, ग्रंथालयाची भाषा आहे. इंग्लिश इज अ विंडो टू द वर्ल्ड, की भाषा जगाकडे पाहण्याची एक खिडकी म्हणून पाहिली जाते. इंग्लिशकडे प्रवेश करत असताना किंवा जगामध्ये जात असताना आपण इंग्लिश शिकलं पाहिजे असा उद्देश असतो, म्हणून महत्त्वाची आहे. इट इज अ लँग्वेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे तंत्रज्ञानाची, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा आहे ती इंग्लिश. नॉलेज ऑफ इंग्लिश प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. तर आपल्याला माहीत आहे इंग्लिशचं नॉलेज असेल तर आपल्याला बऱ्याचशा च्यामध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटीज जास्त असते. इंग्लिश इज, बघा, नॉलेज ऑफ इंग्लिश प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. तर आपल्याला जर इंग्रजी भाषेचं जर ज्ञान असेल तर रोजगाराच्या संधीसुद्धा खूप मिळत असतात, तर त्याचबरोबर जॉब मिळत असतात. इंग्लिश इज द सोर्स ऑफ बेटर अंडरस्टँडिंग. तर इंग्लिशमध्येच काही चांगल्या प्रकारचे आकलन करण्याचे स्रोत जास्त आहेत, म्हणून ह्याची गरज आहे. इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ वर्ल्ड कल्चर, की जागतिक संस्कृतीची भाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिली जाते. यानंतरचं पॉईंट आपण पाहूया, द रोल ऑफ इंग्लिश इन स्कूल करिक्युलम. तर त्यानंतरचा पॉईंट पाहूया, द रोल ऑफ इंग्लिश इन स्कूल करिक्युलम, म्हणजे शाळेतील अभ्यासक्रमामध्ये इंग्लिशचा काय रोल आहे. द कोठारी कमिशन 1964 to 66 एन्डोस्ड द 3 लँग्वेज फॉर्म्युला दिलेला आहे. बघा लक्षात ठेवा, कोठारी कमिशनच्या मतानुसार किती लँग्वेज फॉर्म्युला दिलेला होता, तर 3 दिलेलं होतं, हे लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अकॉर्डिंग टू दी कमिशन, कोठारी कमिशनच्या नुसार रिजनल लँग्वेजेस शुड बी टॉट ॲट द लोअर प्रायमरी स्टेजेस. बघा लोअर प्रायमरी स्टेजेसमध्ये रिजनल लँग्वेज शिकवा असं कोठारी कमिशनचं महत्त्व होतं. त्यानंतर फ्रॉम क्लासेस 1 to 4, म्हणजे प्रायमरी लेवल स्टेज म्हणजे कोणतं होतं, 1 to 4 पर्यंत रिजनल लँग्वेज शिकवा, म्हणजे जे आपल्या राज्यामध्ये प्रादेशामध्ये बोलली जाते त्या भाषेचं त्यांनी शिकवण द्या, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं. त्रिभाषेला महत्त्व दिलेलं होतं. त्यानंतर पाहूया आणखीन काय मत होतं त्यांचं. ॲट दी हायर प्रायमरी स्टेजला फ्रॉम क्लासेस 5 to 6, बघा 5वी 6वीच्या क्लासला हायर प्रायमरीला मदर टंग और हिंदी और इंग्लिश शुड बी टॉट कंपल्सरी. तर ह्यापैकी एक भाषा कंपल्सरी शिकवली पाहिजेत. 1ली ते 4थीपर्यंत प्रादेशिक भाषा, त्यानंतर 5वी ते 6वीपर्यंत कोणत्या भाषेचा उल्लेख केलेला आहे, मदर टंग, हिंदी और इंग्लिश, ह्या भाषेपैकी कोणतीही एक भाषा कंपल्सरी शिकवायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अँड द थर्ड लँग्वेज शुड बी टॉट ऑन ऑप्शनल बेसिस इन क्लासेस 7 to 10. बघा द स्टुडंट शुड स्टडी 3 लँग्वेजेस, 3 भाषा शिकले पाहिजेत 10वीपर्यंत, म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत प्रादेशिक भाषा, 5वी ते 6वीपर्यंत मदर टंग किंवा हिंदी किंवा इंग्लिश, त्यानंतर 10वीपर्यंत 7वी ते 10वीपर्यंत एक कंपल्सरी दुसरी भाषा शिकली पाहिजे. तर अशा प्रकारे 3 भाषा शिकले पाहिजेत, अशा प्रकारे त्यांचं मत होतं. कोणत्या कमिशनचं, कोठारी कमिशनचं. तर यानंतर पाहूया आपण thus म्हणून वी फाइंड दॅट इंग्लिश हॅज टू बी लर्न्ड बाय वन अँड ऑल इन द स्कूलिंग पिरियड्स. तर शाळांमध्ये आपण इंग्लिश भाषा ही शिकलेली आहे, कारण सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज म्हणून किंवा फर्स्ट लँग्वेज म्हणून कंपल्सरी आपण शिकलेलं आहे, हे लक्षात घेतो. इंग्लिश लँग्वेज हॅज अ स्पेशल प्लेस इन इंडियन स्कूल करिक्युलम. तर भारतातल्या शाळेतल्या अभ्यासक्रमामध्ये इंग्लिशचं महत्त्व आहे, स्पेशल प्लेस आहे. इट्स इम्पॅक्ट अँड युटिलिटी हॅज लेफ्ट अन इंडिबल मार्क इन द हिस्ट्री ऑफ इंडियन एज्युकेशन फॉर द पास्ट ऑलमोस्ट 400 years. म्हणजे बघा 400 म्हणजे 400 वर्षापूर्वीपासून ह्या इंग्रजीचं महत्त्व ह्या आपल्या भारतातल्या शाळांमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. ॲट प्रेझेंट इंग्लिश इज टॉट ॲज अ सेकंड लँग्वेज म्हणून भारतामध्ये शिकवली जाते, सेकंड लँग्वेज म्हणून. त्याच पद्धतीने ॲज वेल ॲज फर्स्ट लँग्वेज, काही ठिकाणी फर्स्ट लँग्वेजसुद्धा शिकवली जाते. या ठिकाणी इंग्लिश मिडियम असेल किंवा आणखीन कुठल्या शाळेमध्ये फर्स्ट लँग्वेज म्हणून शिकवली जातात. इट इज इंट्रोड्यूस्ड फ्रॉम क्लास फर्स्ट ॲज अ सेकंड लँग्वेज अप टू बेसिक डिग्री लेवलपर्यंत सेकंड लँग्वेज म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. अँड इट इज लेफ्ट टू द
इंडिव्हिज्युअल स्टुडंट, काही मुलांवरती सुद्धा सोडलेलं आहे की तुम्हाला सेकंड लँग्वेज पाहिजे की फर्स्ट लँग्वेज पाहिजे, याच्यावरती सुद्धा सोडलेलं आहे. ऑर पॅरेंट टू चूज इंग्लिश ॲज अ फर्स्ट लँग्वेज, तर काही लोकांवरती, काही पॅरेंट्सवरती सुद्धा सोडवलेलं आहे की तुमचं तुम्ही पहिली लँग्वेज घ्या किंवा सेकंड लँग्वेज म्हणून ठेवू शकता, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. द कॉमन करिक्युलम इन सेकंड लँग्वेज, तर कॉमन करिक्युलम कोणतं आहे? सेकंड लँग्वेज आहे. भारतामध्ये ऑलमोस्ट शाळांमध्ये सेकंड लँग्वेज म्हणून उपयोग केला जातो. इज प्रिपेअर्ड ॲट द नॅशनल लेवल, हे सेकंड लँग्वेजचं करिक्युलम जे अभ्यासक्रम आहे ते नॅशनल लेवलला तयार केले जात असतात. त्याला आपण काय म्हणतो? द NCERT, तर याद्वारे ते तयार केले जात असतात. अँड अदर नॅशनल लेवल ऑर्गनायझेशन्स आर ॲक्टिवली इन्वॉल्ड इन द प्रिपरेशन, अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये काही ऑर्गनायझेशनसुद्धा समाविष्ट होत असतात. जनरली, सामान्यपणे, द लँग्वेज करिक्युलम इन इंग्लिश इज प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स, कुठल्या आधारावरती हे सेकंड लँग्वेजचा अभ्यासक्रम तयार केला जात असतो NCERTनं, ते पाहूया. तर कोणकोणते ऑब्जेक्ट्स आहेत? तर ऑब्जेक्ट्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज म्हणून केलं जात असतं, ते पाहूया. या ठिकाणी काही ऑब्जेक्ट्स होते अवलंबून असतं. लँग्वेज कम्प्रेन्शन, एक्सप्रेशन्स अँड ॲप्रिशिएशन्स, तर भाषा हे आकलनावरती, अभिव्यक्तीवरती, कौतुकावरती कशा प्रकारे आहे ते अवलंबून असते, त्यावरती तयार केलं जात असतं. एंट्री बिहेवियर ऑफ द लँग्वेज लर्नर्स इन टर्म्स ऑफ मेंटल एज, वोकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन ETCवरती, ह्याच्यावरती अवलंबून असते. म्हणजे भाषा शिकणाऱ्यांची मानसिकता काय आहे, वय काय आहे, त्यांचा शब्दसंग्रह कशा प्रकारे असेल, या बाबतीवरती ते काय करत असतात? तयार करत असतात. द स्किल्स टू बी डेव्हलप्ड बाय LSRW, हे लक्षात ठेवा. LSRWच्या आधारानुसार कौशल्याचा उपयोग करत असतात. हे विकसित करण्यासाठी भाषा फ्रेम तयार करत असते, म्हणजे अभ्यासक्रम तयार करत असतात. LSRW विकसित करण्यासाठी भाषा तयार करत असतात. त्यानंतर पाहूया नॅशनल कॅरेक्टर, हिस्ट्री, पॉलिटिकल सिस्टम, मॉरल अँड ह्युमन व्हॅल्यूज, तर राष्ट्रीय चारित्र्य, इतिहास, राजकीय व्यवस्था असेल, नैतिक आणि मानवी मूल्य आहे, या आधारावरती भाषाचा अभ्यासक्रम तयार केला जात असतो. फ्लेअर फॉर इंग्लिश लँग्वेज अँड लव फॉर लिटरेचर्स, त्याचबरोबर प्रत्येकांना भाषेची आवड आणि साहित्याची आवड व्हायला पाहिजे, या आधारानुसार तयार केली जात असते. त्याच पद्धतीने पहा, ओरल अँड रिटन कम्युनिकेशन स्किल्स रिक्वायर्ड टू परस्यू हायर एज्युकेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड ऑल्सो टू कॅरी आउट डे टू डे कम्युनिकेटिव्ह फंक्शन्समध्ये, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो काही उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा काय होत असते? दैनंदिन संवाद साधण्यासाठी उपयोगी पडावा हा आवश्यक भाग त्यांनी काय करत असतात? तयार करत असतात. या आधारानुसार टेक्नॉलॉजीमध्ये, वैज्ञानिक सायन्समध्ये सुद्धा, तर ह्या आधारानुसार भाषेचा अभ्यासक्रम तयार करत असतात. ॲप्रिशिएशन ऑफ आर्ट, सायन्स, कल्चर, लिटरेचर अँड टू डेव्हलप क्रिएटिव्हिटी, त्याचबरोबर कला असेल, विज्ञान असेल किंवा संस्कृती असेल, ह्या साहित्याचं कौतुक करणे किंवा त्याचबरोबर सृजनशीलता विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर या आधारानुसार काय करतात? भाषेचं ज्ञान तयार करत असतात. यानंतर पाहूया, यानंतर दिलेलं आहे प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग इंग्लिश इन इंडिया, भारतामध्ये काही शिकविताना येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ते पाहूया. या ठिकाणी पहा, इन फ्री इंडिया द सेम स्टेटस इज नॉट गिवन टू इंग्लिश ॲज इट एन्जॉयड इन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स, तर स्वतंत्र होण्यापूर्वी जी काही भाषा शिकवली जात होते किंवा त्याला महत्त्व दिलं जात होतं, आता इन फ्री म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या भाषेला तितकं दर्जा दिला जात नाही आहे, हे लक्षात येतं. पहा, नाव वी हॅव इन्क्लुडेड इंग्लिश इन आवर करिक्युलम ॲज सेकंड लँग्वेज ऑर ॲज अ लँग्वेज ऑफ प्रॅक्टिकल युटिलिटी म्हणून, ज्या वेळेला भाषेचा आपण अभ्यासक्रमात दुसरी भाषा म्हणून केलेला आहे किंवा व्यावहारिक उपयुक्तेची भाषा म्हणून आपण इंग्रजीकडे पाहिलं जातं. बट देर आर सर्टेन प्रॉब्लेम्स विच नीड स्पेशल एफर्ट्स अँड चेंज, तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर बरेचसे समस्या इथं तयार झालेले आहेत, एवढा प्रयत्न करूनसुद्धा. काय चेंज झालेले आहे ते पहा. या ठिकाणी प्रॉब्लेम्स, द कंडिशन्स अंडर विच इंग्लिश इज टॉट अँड learned and the reasons for low standards of English in our schools are as unders, की शाळांमध्ये जे काही शिकवले जाते आणि शिकलेले जाते आमच्या शाळांमध्ये तर काही इंग्रजींचा दर्जा फार कमी आहे. याचे कारणे कोणते आहेत? तर यामध्ये कारणे लक्षात घेतलं तर कोणकोणती आहेत? तर या ठिकाणी लॅक ऑफ क्लॅरिटी,
लॅक ऑफ क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ज आहेत, म्हणजे स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव आहे की इंग्रजी शिकवताना ह्याचा उद्दिष्ट जास्त नसतो. लॅक ऑफ क्वालिफाईड टीचर्स, की चांगल्या प्रकारचे क्वालिफाईड टीचर्स त्या ठिकाणी मिळत नसतात. क्राउडेड क्लासेस असतात, म्हणजे जास्त गर्दी असते कुठं वर्गांमध्ये, त्यामुळे सुद्धा तेवढं इफेक्टिव्ह टीचिंग होत नाही. डिफेक्टिव्ह मेथड्स ऑफ टीचिंग्स, म्हणजे अध्यापनाच्यामध्ये काही दोष असतात. त्याचबरोबर लॅक ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतात, म्हणजे काही व्हिज्युअल ऑडिओ जे काही एड्स आहेत, टीचिंग एड्स आहेत ते मिळत नसतात. त्याचबरोबर डिफेक्टिव्ह एक्झामिनेशन सिस्टम्स, की योग्य प्रकारच्या परीक्षा सिस्टम जे आहेत, एक्झाम सिस्टम जे आहे ते चुकीचे आहे. त्याचबरोबर लॅक ऑफ सप्लिमेंटरी रीडर्स अँड वर्कबुक्स, हे सुद्धा मिळत नसल्यामुळे सुद्धा काय होत असतात, योग्य बुक्स आणि वर्कबुक मिळत नसल्यामुळे सुद्धा इंग्रजीचं इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर असे काही समस्या आहेत. त्याच पद्धतीने आणखीन काय दिलं, लॅक ऑफ प्रॉपर सुपरविजन्स, तर सुपरविजन हे तेच नसल्यामुळे, म्हणजे देखरेखीचा अभाव असल्यामुळे. व्हेरिएशन इन इंग्लिश सिलेबस, तर त्याचबरोबर प्रत्येक ह्याच्यामध्ये इंग्रजी अभ्यासक्रमातील तफावत दिसून येतो. अनसुटेबल टेक्स्टबुक्स आहेत, अयोग्य पाठ्यपुस्तकामुळे सुद्धा योग्य शिक्षण मिळत नाही. लॅक ऑफ सजेस्टिव्ह करेक्शन्स, म्हणजे सूचक सुधारणांचा अभाव तिथं असल्यामुळे सुद्धा योग्य मिळत नाही. यानंतर आपण काही यानंतर पाहूया इंटरफरन्स ऑफ मदर टंग, तर मातृभाषेचा सुद्धा तिथं हस्तक्षेप असल्यामुळे सुद्धा इंग्रजी भाषा तेवढं इम्प्रूव्हमेंट होत नाही. यानंतर सजेशन्स फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज इन आवर स्कूल्स, तर शाळेमध्ये इंग्रजी भाषेचा विकास होण्यासाठी कशा प्रकारे सजेशन केलेले आहेत, कोणकोणते सजेशन्स आहेत ते पाहूया. या ठिकाणी पहा, अरेंजमेंट फॉर टीचर्स ट्रेनिंग, की चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करावा अशा प्रकारे सूचना करण्यात आलेल्या आहे, की इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सजेशन्स मिळालेले आहे. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स, तर मुलांसाठी व ऑडिओ आणि व्हिज्युअल्स एड्स जर मिळाले तर त्याच्यामधून सुद्धा प्रोव्हिजन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रोव्हिजन ऑफ सप्लिमेंटरी रीडर्स अँड वर्कबुक्स आहेत पहा, वर्कबुक्स, तर ह्या ठिकाणी सुद्धा पूरक वाचक कार्य पुस्तकांची सुद्धा तिथं तरतूद केली जात आहे. त्यानंतर पाहूया रिड्युसिंग ओव्हर कवरिंग ऑफ क्लासेस, की जास्त जे काही मुलांची संख्या आहे त्याच्यामधून कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. इम्प्रूव्हिंग टेक्स्ट बुक्स, की चांगल्या प्रकारच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर पहा, केअरफुल प्लॅनिंग ऑफ स्कूल करिक्युलम, म्हणजे शालेय अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचं प्लॅन चालू आहे. इम्फेसिस ऑन रिसर्च वर्क, की संशोधन कार्यावर भर देत आहेत. ओरिएंटेशन प्रोग्राम फॉर इन्स्पेक्शन स्टाफ, की तपासणी कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनसुद्धा कार्यक्रम तिथं आयोजन केले जात आहेत. रिफॉर्मर्स इन एक्झामिनेशन सिस्टम अँड इव्हॅल्युएशन, की परीक्षा प्रणालीसुद्धा आणि मूल्यांकनामध्ये सुधारणा होत आहे. तर अशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट होईल, तर हे सजेशन त्यांना दिलेलं होतं. यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट एक लक्षात ठेवायचा, रिकमेंडेशन्स ऑफ NCF 2005ला स्थापन केलेलं होतं. हे प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळेला, NCFचा केव्हा अंमलात आलेला आहे, तर 2005ला आलेला आहे. NCF काय म्हणते, 2005 नुसार गिव्ज अ फ्रेश इम्पिटस टू लँग्वेज एज्युकेशन, की बघा त्रिभाषिक जे काही NCF भाषा शिक्षणाला एक नवीन चालना देते, ते कशा प्रकारे देते. अ रिन्यूड अटेम्प्ट शुड बी मेड टू इम्प्लिमेंट द 3 लँग्वेजेस फॉर्म्युला दिलेला आहे, म्हणजे त्रिभाषिक सूत्र लागू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत, कारण कोठारी कमिशननं सांगितलं होतं त्रिभाषिक याचा वापर करण्यासाठी. तसं NCFनं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. यानंतरचा पॉईंट पाहूया. या ठिकाणी पहा, लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम, म्हणजे अभ्यासक्रमाच्याही पलीकडे जाऊन कशा प्रकारे हे केलेलं आहे. इंग्लिश इन इंडिया इज अ ग्लोबल लँग्वेज इन अ मल्टीलिंग्वल कंट्री, म्हणजे बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये इंग्रजी भाषा बोलली जाते, म्हणून हिला ग्लोबल लँग्वेजसुद्धा म्हटलेलं आहे. 22 लँग्वेजेस रिकॉग्नाइज्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया, भारताच्या संविधानामध्ये 22 भाषांचा सहभाग केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत, कारण किती भाषांना महत्त्व दिलेलं आहे संविधानामध्ये. 1652 मदर टंग्स आहेत बघा, मातृभाषा 1652 भाषा बोलले जात असतात. ओव्हर 3000 डायलॅक्ट्स, म्हणजे प्रादेशिक भाषांमधून संवादामध्ये 3000पेक्षाही भाषा बोलले जात असतात. तर मल्टीलिंग्वल कंटेक्स्ट, नो मोनोलिंग्वल स्टेट, की भारतामध्ये कुठलंच एखादं राज्य नाही आहे की ते फक्त एकच भाषा बोलतात, तर अशा प्रकारे नाही, तर मल्टीलिंग्वल कंटेक्स्ट आहे. असाही प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये मोनोलिंग्वल स्टेट आहे का, तर नाही. तर डायग्लॉसिक सिच्युएशन्स
लँग्वेज कंटिन्युटी, लँग्वेज प्रिझर्वेशन्स, लँग्वेज प्रोटेक्शन्स. तर संरक्षण केलं पाहिजे, त्याचबरोबर म्हणजे जतन केलं पाहिजे, भाषेचा विकास केला पाहिजे. तर ह्याला महत्त्व दिलं जातं. तर या प्रकारे हा पेडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला मिळालेले आहेत. या पाठावरील पॉईंट्स कुठले आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे? लँग्वेज इज अ टूल ऑफ कम्युनिकेशन आहे. इट इज सोशियल इन नेचर, हे लक्षात ठेवा. इट फॉलोज सर्टेन रूल्स, ग्रामरच्या आधारानुसार, रूल्सच्यानुसार भाषा शिकली जाते. इट इज लर्न्ड नॉट इनहेरिटेड, म्हणजे वंश परंपरेनं आपल्याला अनुवंशिकतेने भाषा येत नाही, तर ते आपण शिकली पाहिजे. त्याच पद्धतीने पहा, लँग्वेज इज डायनामिक आहे. इट चेंजेस विथ टाईम टू टाईम हे काय होत असतं, बदलत असतं. लँग्वेज इज क्रिएटिव्ह आहे. एक क्रियात्मक बदल केला जात असतो. वी कॅन क्रिएट न्यू सेंटेन्सेस, वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाषेची वाक्य रचना तयार करत असतो. लँग्वेज इज रूल गवर्न्ड, ग्रामर रूल्स कंट्रोल लँग्वेज यूज, तर भाषेला कंट्रोल करण्याचं काम हे ग्रामर करत असतं. त्याच पद्धतीने पहा, फंक्शन्स ऑफ लँग्वेज काय आहेत बघा. फंक्शन्स, भाषेची कार्य काय आहेत? कम्युनिकेशन फंक्शन्स टू एक्सप्रेस आयडियाज अँड फिलिंग्स, तर कम्युनिकेशन करण्यासाठी भाषेची कार्य आहे. सोशल फंक्शन्स टू मेंटेन रिलेशनशिप, ठेवण्यासाठी भाषेचं कार्य आहे. इमोशनल फंक्शन टू एक्सप्रेस इमोशन्स आहेत. एज्युकेशनल फंक्शन्स मीडियम ऑफ लर्निंग अँड टीचिंग, या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कल्चरल फंक्शन कोणतं आहे? तर ते कल्चरल फंक्शन प्रिझर्व्स कल्चर अँड ट्रेडिशन्स, की आपलं सर्व संस्कृतीचा भाग हे जोपासण्याचं काम करत असते. थिंकिंग फंक्शन आहे. हेल्प्स इन थिंकिंग अँड रिझनिंगमध्ये काम करत असते. हे भाषेचे कार्य आहेत. त्याचबरोबर पहा, लँग्वेज अँड थॉट्स, तर कशा प्रकारे भाषा आणि विचार आहे. लँग्वेज अँड थिंकिंग आर क्लोजली रिलेटेड आहेत. भाषा आणि संवाद, विचार हे सर्व एकमेकाशी जुळते आहे. लँग्वेज हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ थिंकिंग, की आपल्या भाषा काय करत असते, आपल्या विचारांना विकसित करण्यास मदत करत असते. अकॉर्डिंग टू व्हायगोट्स, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. अकॉर्डिंग टू व्हायगोट्सच्या मतानुसार लँग्वेज प्लेज अ व्हायटल रोल इन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, की आपल्याला मध्ये विकास करण्यासाठी या भाषेचं खूप मोठं रोल आहे, हे लक्षात येतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाषा विकासामध्ये अध्यापनशास्त्राचं किती रोल आहे हे सुद्धा तिथून दिसून येतो. थॉट्स बिकम्स क्लिअरली थ्रू लँग्वेजेसमधून आपण क्लिअर करत असतो. त्याच पद्धतीने पहा, लँग्वेज डेव्हलपमेंट मीनिंग, लँग्वेज डेव्हलपमेंट रेफर्स टू द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन ॲक्वायर लँग्वेज स्किल्स सच ॲज लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. याद्वारे ते मानवामध्ये किंवा मनुष्यामध्ये ते काय होत असतं, बालकांमध्ये ॲक्वायर केली जात असते भाषा. तर यानंतर पहा, इट बिगिन्स फ्रॉम बर्थ अँड कंटिन्यू थ्रू आउट लाईफ आहे. जन्मल्यापासून ते पूर्ण आयुष्यभर ते शिकतच असतो, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर स्टेजेस ऑफ लँग्वेजेस डेव्हलपमेंट, हे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पहा की भाषेचा टप्पा कोणता आहे, की मुलांमध्ये कुठल्या कालावधीमध्ये कशा प्रकारे केला आहे. प्री लिंग्विस्टिक स्टेज आहे. तर प्राथमिक भाषेचा टप्पा कोणता आहे, ते म्हणजे 0 to 1 इयर. तर पहिल्या वर्षापर्यंत मुलामध्ये कशा प्रकारे विकसित होतो. क्राईंग होत असतं, सुरुवातीला क्राईंग होत असतं, कुईंग होत असतं, थोडंसं कुजबुजणारं शब्द होत असतात सावकाशमध्ये. बॅबलिंग होत असतं. हा प्रश्न आलेला आहे बघा, बॅबलिंग कशा प्रकारे शिकलं जात असतं प्रस्ताव. त्यानंतर काय करत असतात, म्हणजे बॅबलिंग म्हणजे काय, बडबड करत असतात. त्यानंतर गेस्चर करत असतात, हावभाव करत असतात. तर हे टप्पे लक्षात ठेवायचं आहे. प्राथमिक ह्याच्यामध्ये प्री लिंग्विस्टिक स्टेजेसमध्ये 0 to 1 इयर्समध्ये क्राईंग, कुईंग, बॅबलिंग, गेस्चर्स, हे लक्षात ठेवा. कुठलाही यापैकी तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर लिंग्विस्टिक स्टेजेस, की कशा प्रकारे भाषा विकासामध्ये बदल होत असतो आहे. तर हे दुसरा टप्पा लक्षात घ्या. 1 वर्ड्स तयार होत असतात. कधी 1 to 2 इयर्स, 1 ते 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये काय होत असतात, एक शब्द तयार होत असतो. सिंगल वर्ड्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल मामा, मिल्क, गो, कम असे शब्द तयार होत असतात. त्यानंतर बघा 2 वर्ड्स स्टेजेस तयार होत असतात. ते म्हणजे 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमधल्या मुलांमध्ये सिम्पल सेंटेन्सेस होत असतं. वॉन्ट मिल्क, आय वॉन्ट मिल्क, आय गो, आय प्ले, आय कम, अशा प्रकारे शब्द त्यांनी 2
शब्दांचा वापर करून वाक्य बोलत असतात, सिम्पल सेंटेन्सेस. त्यानंतर 3 ते 4 वर्षाच्या मुलांमध्ये कशाप्रकारे बदल होत असतो, टेलिग्राफिक स्टेज होत असतं, म्हणजे शॉर्ट सेंटेन्सेस फॉर्म तयार केले जात असतात विदाऊट ग्रामर वर्ड्स. तर ग्रामर्सचा काही त्यांनी संबंध घेत नाहीत, पण ते वाक्य बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीने पहा, कंप्लीट सेंटेन्स स्टेज हे 4 इयर्स नंतर ते काय होत असते, ऑनवर्ड्स चालूच असतं. तर यूज ऑफ प्रॉपर ग्रामर हे करत असतात 4 वर्षानंतर. हे लक्षात ठेवा, स्टेजेस फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पाहूया फॅक्टर्स अफेक्टिंग लँग्वेज डेव्हलपमेंट. तर कुठले फॅक्टर्स भाषेच्या विकासावरती परिणाम करत असतात. बायोलॉजिकल फॅक्टर्स होत असतं, ब्रेन डेव्हलपमेंट होत असतं, हिअरिंग ॲबिलिटीवरती परिणाम होत असतं. त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे असेल तर ते भाषा चांगल्या प्रकारे शिकू शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, तर पर्यावरणाचा किंवा परिसराचा कसा प्रभाव पडतो, तर फॅमिली कशा प्रकारे आहे त्याच्यानुसार तो भाषा शिकत असतो. सोसायटीची कशा प्रकारे समाज आहे त्यानुसार शिकत असतो. शाळा कशी आहे त्यानुसार तो शिकत असतो. त्याचबरोबर इंटेलिजन्स, बौद्धिक क्षमतेवरती कशा प्रकारे होत असतं. हायर इंटेलिजन्स आणि सपोर्टचा फास्टर लर्निंग होत असतं त्या आधारानुसार. मोटिवेशन कसं आहे, इंटरेस्ट इन कम्युनिकेशन कशा प्रकारे संवाद साधतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये भाषा विकास होत असतो. हेल्थ, त्याचं आरोग्य कसं आहे, फिजिकल अँड मेंटल हेल्थ कसं आहे, त्या आधारानुसार सुद्धा काय होत असतं, भाषेवरती भाषा शिकण्यास मदत होते. म्हणून परिणाम करणारे घटक आहेत. टीचर अँड स्कूल एन्व्हायरमेंट कशा प्रकारे आहे त्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये किती प्रभाव पडलेला आहे दिसून येतो. यानंतरचा रोल ऑफ होम इन लँग्वेज डेव्हलपमेंट, की भाषेच्या विकासामध्ये घराचा रोल काय आहे. पॅरेंट्स आर फर्स्ट लँग्वेज मॉडेल्स आहेत, की पालक त्यांना कशा प्रकारे बालकांना शिकवतात ह्याचं महत्त्वाचं रोल आहे. त्याच पद्धतीने पहा, इंटरॅक्शन ॲट होम हेल्प्स व्होकॅब्युलरी ग्रोथ, की त्याला व्होकॅब्युलरी ग्रोथ होण्यास इंटरॅक्शन केलं जात असतं घरामध्ये. हे महत्त्वाचं स्टेज आहे, फॅक्टर आहे. स्टोरी टेलिंग अँड कन्व्हर्जेशन्स इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल्स, की भाषाचा विकास करण्यासाठी हे एक स्किल वापरलं जातं, स्टोरी टेलिंग स्किल वापरलं जातं. यानंतर पाहूया रोल ऑफ स्कूल इन लँग्वेज डेव्हलपमेंट, की भाषेच्या विकासामध्ये रोल ऑफ स्कूलचं किती आहे. प्रोव्हाइड सिस्टमॅटिक लँग्वेज लर्निंग शिकवली जात असते. डेव्हलप्स ऑल 4 स्किल्स, की LSRW, म्हणजेच लिझनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे शाळेमध्ये करून घेतलं जात असतं, पण ते होममध्ये नसतं. त्यानंतर पहा, टीचर ॲक्ट्स ॲज अ फॅसिलिटेटर्स, म्हणजे की मुलांना भाषा विकासामध्ये फॅसिलिटर्स म्हणून, पूरक म्हणून काम करत असतात. क्लासरूम इंटरॅक्शन एनकरेजेस कम्युनिकेशन, की आपल्याला मुलांच्या वर्गामध्ये जर त्यांना एक फ्रीडम दिलं तर ते काय करू शकतील, ते कम्युनिकेशन म्हणजे भाषा विकास करण्यास मदत करतील, त्याला एन्करेज देऊ शकतो. तर तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यानंतर